महाशिवरात्रीला करा शिवपुराणातले हे 5 रहस्यमय उपाय। महाशिवरात्र काही दिवसांवर आलेली आहे। अशात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या 5 गोष्टी केल्यास एकाच महाशिवरात्रीत जवळपास वर्षभराचं पुण्य पदरी पडेल असंही सांगण्यात आलं आहे। कोणत्या आहेत या 5 गोष्टी पाहूया। 1. महाशिवरात्रीला पाळावे व्रत। शिवपुराणात शिवभक्ताने शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथाची भक्तिभावाने पूजा करावी असं शिवपुराणात सांगितले आहे। त्या एका दिवसात वर्षभर शिवाची पूजा केल्याचे फळ त्या भक्ताला मिळते। म्हणूनच शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळे खावीत आणि भगवान भोलेनाथांचे व्रत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करावी। 2. शिवाची पूजा करताना उसाचा रस वापरावा। शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा। जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे। जे भक्त शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असं सांगितलं गेलं आहे। 3. शिवाला अर्पण कराव्यात या गोष्टी। शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते। शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते। नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते। भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते। भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते। पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते। 4. पंचाक्षरी मंत्राचा जाप करावा। शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो, म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते। भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी, 2 कोटी आणि 4 कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे। 5. शिवपूजा करताना काय घ्यावी काळजी। पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शिवशंकराची पूजा करावी। पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे। भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे खूप महत्त्व आहे, म्हणूनच शिवाच्या पूजेसाठी बिल्वपत्रही ठेवावे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।